Good morning, student. In last lecture, we learned about the growth of information technology and communication. In today's lecture, we learn about the role of IT and communication. Information technology has helped in shaping both the business world and our society in general. Many fields have been impacted by the information technology, and these include education, health, entertainment, communication, just to mention but a few. The role and importance of IT and communication आर ॲज फॉलोज. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला सांगितले की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला बिझनेस वर्ल्डमध्ये असेल, त्याचबरोबर आपल्या सोसायटीमध्ये असेल, इन जनरल सोसायटीमध्ये असेल, मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट करायला मदत झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून त्या ठिकाणी बिझनेस वर्ल्डमध्ये असेल, त्याचबरोबर इन जनरल सोसायटीमध्ये देखील असेल, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला डेव्हलपमेंट झालेली दिसून येते. त्याचबरोबर वेगवेगळ्या फील्डमध्ये देखील त्या ठिकाणी आपल्याला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा इम्पॅक्ट हा त्या ठिकाणी झालेला दिसून येतो. मग त्या ठिकाणी कोणकोणते सेक्टर इन्क्लूड आहेत, तर त्यामध्ये एज्युकेशन असेल, हेल्थ असेल, एंटरटेनमेंट असेल, कम्युनिकेशन असेल, यासारखे जे काही सेक्टर आहे, त्याचबरोबर इतरही सेक्टरमध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा इम्पॅक्ट हा त्या ठिकाणी झालेला दिसून येतो. तर या ठिकाणी आपल्याला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि कम्युनिकेशन त्याचे रोल किंवा इम्पॉर्टन्स या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. ते रोल आणि इम्पॉर्टन्स काय आहे ते आपण आता पुढे पाहणार आहोत. सो द फर्स्ट इज वर्क रिमोटली. IT system give you a remote access to your company electronic work so that you can work from home or on the road. This accessibility allow you to increase your productivity because you can still get work done even when you are not physically in the office. म्हणजे ज्या ठिकाणी फर्स्ट आपल्याला ठिकाणी रोल दिला आहे तो म्हणजेच वर्क रिमोटली. म्हणजे त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून असेल, त्या ठिकाणी आपल्याला आपले जे काही कंपनीचं इलेक्ट्रॉनिक नेटवर्क आहे त्याचा आपल्याला रिमोट ॲक्सेस त्या ठिकाणी IT सिस्टमच्या माध्यमातून आपल्याला मिळालेला दिसून येतो. त्याच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी वर्क फ्रॉम असेल किंवा कोणत्याही ठिकाणावरून त्या ठिकाणी आपण ऑफिसचं जे वर्क आहे ते आपण त्या ठिकाणी करू शकतो. म्हणजेच थोडक्यात IT सिस्टमच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला जे काही वर्क आहे त्याचा ॲक्सेस जो आहे त्या ठिकाणी आपल्याला कोणत्याही ठिकाणी आपल्याला ॲक्सेस मिळालेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर IT सिस्टमच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला ॲक्सेसिबिलिटी असेल ही अलाव केलेली दिसून येते. त्याच्या माध्यमातून आपल्या कामाची जी काही प्रोडक्टिव्हिटी आहे ती वाढवायला आपल्याला मदत झालेली दिसून येते. त्याचबरोबर कोणत्याही ठिकाणावरून आपलं जे काम आहे ते आपण ऑफिसमध्ये न जाताही कोणत्याही ठिकाणावरून आपण कंप्लीट करू शकतो. त्यामुळे आपली प्रोडक्टिव्हिटी जी आहे ती आपल्याला वाढवायला मदत झालेली दिसून येते. अशा पद्धतीचे बेनिफिट्स किंवा रोल्स हे त्या ठिकाणी आपल्याला IT सिस्टमच्या माध्यमातून पार पाडलेले दिसून येतात. Next is communication. Communication is essential to the business world, and information technology gives your company the resources it needs to communicate quickly and effectively. Your IT department can hook your employee up with email, video conferencing equipment, and internal chat room so that they allows have an efficient way to conduct a business and communication. म्हणजे त्या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला रोल दिला आहे तो म्हणजेच कम्युनिकेशन. तर आपण प्रत्येक बिझनेसमध्ये बघितलं तर कम्युनिकेशन हे सगळ्यात इसेन्शियल पार्ट त्या ठिकाणी असलेला दिसून येतो. त्यामुळेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून प्रत्येक कंपनीला ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे जे काही कम्युनिकेशन इक्विपमेंट आहेत ते ठिकाणी आपल्याला किंवा कम्युनिकेशन रिसोर्सेस जे आहेत ते आपल्याला प्रोव्हाइड केलेले दिसून येतात. याच्या माध्यमातून एम्प्लॉई जे आहेत ते अगदी क्विकली आणि इफिशियंटली त्या ठिकाणी एकमेकाबरोबर कम्युनिकेट करू शकतात. तर प्रत्येक कंपनीचं जे काही IT डिपार्टमेंट आहे त्याच्या माध्यमातून आपले जे कोणी एम्प्लॉई असतील त्यांना ईमेलच्या माध्यमातून असेल किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग इक्विपमेंटच्या माध्यमातून असेल किंवा इंटरनल चॅटरूमच्या माध्यमातून असेल एकमेकांना कनेक्ट करण्याचं काम हे त्या ठिकाणी आपल्याला IT डिपार्टमेंटच्या माध्यमातून केलेलं दिसून येतं. त्याचबरोबर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या इक्विपमेंटच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला आपला जो काही बिझनेस आहे तो एम्प्लॉईला कंडक्ट करण्यासाठी इफिशियंट वेने आपल्याला मदत झालेली दिसून येते. त्याचबरोबर एकमेकाबरोबर कम्युनिकेट करण्यासाठी देखील अगदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात मदत झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच थोडक्यात त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची इक्विपमेंट अवेलेबल झाल्यामुळे मग त्या ठिकाणी ईमेल असेल, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग असेल, त्याचबरोबर इंटरनल चॅटरूम असेल, यासारखे जे काही फॅसिलिटीज आहेत याच्या माध्यमातून त्या ठिकाणी एम्प्लॉईजला कंपनीमध्ये कम्युनिकेट करण्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात मदत झालेली दिसून येते. नेक्स्ट इज इन्क्रीज इफिशियन्सी. द मेन ॲडव्हान्टेजेस ऑफ इम्प्लिमेंटिंग अँड इम्प्रूव्हिंग द इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इन अ बिझनेस इज द इन्क्रीज इफिशियन्सी दॅट इज ब्रिंग. Business are built around all kind of process, and lot of these process are respectively slow and bring boring for the people to perform. Computer and system can be designed and implemented to perform this process based on the strict business rule. Process such as service desk call login, file archiving, or the customer record management. These tasks could actually be done by the people, but the computer and system can perform them more accurately
अँड लॉट फास्टर दॅन द पीपल कुड. नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला रोल दिला आहे तो म्हणजेच इन्क्रीज इफिशियन्सी. म्हणजेच त्या ठिकाणी आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमुळे सगळ्यात महत्त्वाचा ॲडव्हान्टेजेस झाला आहे तो म्हणजेच आपल्या कामाची इफिशियन्सी वाढवण्यासाठी आपल्याला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीची मोठ्या प्रमाणात मदत झालेली दिसून येते. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की बिझनेस म्हटला की त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोसेस त्या ठिकाणी आपल्याला आलेल्या दिसून येतात. म्हणजेच वेगवेगळ्या प्रोसेस त्या ठिकाणी आपल्याला कराव्या लागतात. मग याच्या काही प्रोसेस आहेत त्या आपल्याला काही प्रोसेस ह्या रिपिटेटिव्ह असलेल्या दिसून येतात, तर काही प्रोसेस ह्या आपल्याला अगदी स्लो त्या ठिकाणी झालेल्या दिसून येतात. तर काही प्रोसेस करण्यासाठी पीपल हे त्या ठिकाणी बोर झालेले दिसून येतात. त्यामुळे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून किंवा कम्प्युटर अँड सिस्टमच्या माध्यमातून त्या ठिकाणी यासारख्या ज्या काही प्रोसेस आहेत त्या ठिकाणी आपल्याला प्रोसेस परफॉर्म केलेले आपल्याला दिसून येतात. आणि या प्रोसेस ज्या आहेत त्या ठिकाणी पूर्णपणे स्ट्रिक्ट बिझनेस रूल्सवरती त्या ठिकाणी आपल्याला केलेल्या दिसून येतात. मग त्या ठिकाणी सर्व्हिस डेस्क कॉल लॉग इन असेल, त्याचबरोबर फाईल अर्चिविंग असेल किंवा कस्टमर रेकॉर्ड मॅनेजमेंट असेल, यासारख्या ज्या काही गोष्टी आहेत त्या ठिकाणी आपल्याला कम्प्युटर सिस्टमच्या माध्यमातून केलेल्या दिसून येतात. तर सुरुवातीला त्या ठिकाणी कम्प्युटर आणि सिस्टम नव्हती त्यावेळेला या सर्व गोष्टी ह्या लोकांच्या माध्यमातून मॅन्युअली त्या ठिकाणी केल्या जात होत्या. परंतु सध्या जर बघितलं तर कम्प्युटर आणि सिस्टमच्या माध्यमातून या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या अगदी ॲक्युरेटली आपल्याला केलेल्या दिसून येतात. जर आपण त्या ठिकाणी जे काही सॉफ्टवेअर असेल किंवा जी काही सिस्टम आहे ती ॲक्युरेटली जर डिझाईन केली असेल तर त्या ठिकाणी या सर्व गोष्टी अगदी योग्य त्या ठिकाणी ॲक्युरेटली आपल्याला केलेल्या दिसून येतात. त्याचबरोबर ज्या पद्धतीने लोक त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन ॲक्च्युअलमध्ये किंवा मॅन्युअली जी इन्फॉर्मेशन कलेक्ट करत होती किंवा जे काही काम करत होते त्याच्यापेक्षा अगदी फास्टर वेने त्या ठिकाणी आपल्याला कम्प्युटर अँड सिस्टमच्या माध्यमातून ही कामं झालेली दिसून येतात. त्याच्यामुळेच त्या ठिकाणी आपल्याला कामाची इफिशियन्सी जी आहे ती त्या ठिकाणी आपल्याला वाढवायला मदत झालेली दिसून येते. नेक्स्ट इज मोर युजफुल अँड रिलेव्हंट वर्क फॉर एम्प्लॉई. We human are fantastic creatures. We have a highly developed brain capable for making a complicated decision and improving our standard of living. We should not need to spend our time performing the repetitive work that computer could do for us. Many automated tasks can and should be performed by the information technology system. All we will need to do is provide the input. The system will then do the processing and provide an output. This would free up our time and allow us to perform more relevant work such as building relationships in the business, making decisions, developing ideas, and providing the services to the customer. Things that are hard for the computer system to do. नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला रोल दिला आहे तो म्हणजेच मोर युजफुल अँड रिलेव्हंट वर्क फॉर एम्प्लॉईज. म्हणजे त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला अगदी युजफुल आणि त्याचबरोबर रिलेव्हंट वर्क एम्प्लॉईजला प्रोव्हाइड करण्यासाठी आपल्याला मदत झालेली दिसून येते किंवा एम्प्लॉईजकडून अगदी युजफुल आणि मोर रिलेव्हंट वर्क करून घेण्यासाठी आपल्याला IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीची मदत झालेली दिसून येते. कारण मानवाचा ब्रेन हा ठिकाणी हायली डेव्हलप असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही क्रिटिकल डिसिजन जे आहेत ते आपल्याला मनुष्याच्या माध्यमातून घेतलेले दिसून येतात. त्यामुळेच त्या ठिकाणी छोटी छोटी कामं आहेत किंवा रिपिटेटिव्ह जे काही वर्क आहेत ती ठिकाणी आपल्याला कम्प्युटर सिस्टमच्या माध्यमातून आपल्याला केलेली दिसून येतात. त्याचबरोबर जे काही ऑटोमेटेड टास्क आहेत ते देखील आपल्याला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला केलेली दिसून येतात. म्हणजे जर समजा एखाद्या बिझनेस ॲक्टिव्हिटीमध्ये काही कामं ही त्या ठिकाणी आपल्याला रिपिटेटिव्ह असलेली दिसून येतात तर ती कम्प्युटरच्या माध्यमातून सिस्टममधून त्या ठिकाणी केली जातात. त्याचबरोबर काही ऑटोमेटेड टास्क असतील ते देखील त्या ठिकाणी आपल्याला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून केलेले दिसून येतात. तर त्यामध्ये आपल्याला काय करावं लागतं तर फक्त मनुष्याला ठिकाणी आपल्याला इनपुट जे आहे त्या ठिकाणी प्रोव्हाइड करावं लागतं. मग सिस्टम जे आहे त्या इनपुटवरती प्रोसेस करून आपल्याला आउटपुट प्रोव्हाइड करताना दिसून येतं. ज्याच्या माध्यमातून आपले जे कोणी एम्प्लॉईज असतील त्यांचा टाईम जो आहे तो फ्री करायला आपल्याला मदत झालेली दिसून येते आणि इतर जे काही रिलेव्हंट वर्क आहे ती परफॉर्म करायला आपल्याला टाईम मिळालेला दिसून येतो. मग रिलेव्हंट वर्क कोणकोणते आहेत तर त्या ठिकाणी आपल्याला बिझनेसमध्ये रिलेशनशिप मेंटेन करणं असेल, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे डिसिजन घेणं असेल, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे आयडिया डेव्हलप करणं असेल, त्याचबरोबर कस्टमरला वेगवेगळ्या प्रकारचे सर्व्हिस प्रोव्हाइड करणं असतील, यासारखी जी काही कामं आहेत ती कम्प्युटर सिस्टमच्या माध्यमातून करणं हे खूप कठीण असलेलं दिसून येतं. ती त्या ठिकाणी आपल्याला फक्त एम्प्लॉईच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी करावी लागतात. मग अशी कामं करण्यासाठी एम्प्लॉईला फ्री करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जे काही रिपिटेटिव्ह वर्क असतील किंवा जी काही ऑटोमेटेड टास्क असतील हे त्या ठिकाणी केले जातात व आपले एम्प्लॉईज असतील त्यांना रिलेव्हंट वर्क करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला फ्री केलेलं दिसून येतं. अशा पद्धतीचे वेगळे इम्पॉर्टन्स किंवा रोल्स हे त्या ठिकाणी आपल्याला IT अँड कम्युनिकेशनच्या माध्यमातून पार पाडलेले दिसून येतात. नेक्स्ट इज बेटर डिसिजन मेकिंग फॉर मॅनेजमेंट. वन ऑफ द मोस्ट युजफुल फंक्शन्स ऑफ अँड ॲडव्हान्टेजेस ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इज टू स्टोअर अ लॉंग अमाऊंट ऑफ डेटा. Year and year of individual customer record, transaction, data movement and update are stored
all over the company system. This data can be used, aggregated, analyzed, and displayed in almost any format imaginable to allow the employee to make a better decision about their company. Data can show the customer trend, financial analysis, system response time, profitable customer. Anything that you have to store can be displayed in the suitable format. This allow the employees, both the analyst and management, to look at this data and make a decision on it to improve the company and provide a better services. नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला रोल दिला आहे तो म्हणजेच बेटर डिसिजन मेकिंग फॉर मॅनेजमेंट. म्हणजेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या मॅनेजमेंटसाठी ठिकाणी वेगवेगळे डिसिजन घ्यायला मदत झालेली दिसून येते. त्याचबरोबर आपल्या लक्षात येईल की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा सगळ्यात युजफुल फंक्शन किंवा ॲडव्हान्टेजेस आहे तो म्हणजेच त्या ठिकाणी आपण डेटा जो आहे तो अगदी लार्ज अमाऊंटमध्ये डेटा आपण त्या ठिकाणी स्टोअर करून ठेवू शकतो. म्हणजेच त्या ठिकाणी मागील बऱ्याच वर्षाचा डेटा हा त्या ठिकाणी आपण इंडिव्हिज्युअल कस्टमरचा रेकॉर्ड असेल, त्याचबरोबर ट्रान्झॅक्शन असतील किंवा डेटा मुवमेंट असेल, त्याचबरोबर अपडेशन्स असतील, अपडेट्स असतील, हे देखील आपण त्या ठिकाणी कंपनी सिस्टमवरती आपण त्या ठिकाणी स्टोअर करून ठेवू शकतो. आणि हा जो डेटा आहे तो ठिकाणी आपण ॲग्रिगेट करून किंवा ॲनालाइज करून किंवा वेगवेगळ्या इमॅजिनल फॉर्मॅटमध्ये आपण डिस्प्ले करून आपले जे कोणी एम्प्लॉईज असतील त्यांना त्या ठिकाणी कंपनीबद्दल चांगले डिसिजन घेण्यासाठी, बेटर डिसिजन मेकिंगसाठी आपल्याला मदत झालेली दिसून येते. तर ह्या डेटाच्या माध्यमातून काय काय रिप्रेझेंट केले जातं, तर जो आपण डेटा त्या ठिकाणी स्टोअर केलेला असतो त्याच्या माध्यमातून कस्टमर ट्रेंड असेल, त्याचबरोबर फिनान्शियल ॲनालिसिस असेल किंवा सिस्टम रिस्पॉन्स टाईम असेल किंवा प्रॉफिटेबल कस्टमर असतील किंवा इतर जे काही त्या ठिकाणी आपल्याला इन्फॉर्मेशन जी आहे ती सुटेबल डेटा फॉर्मॅटच्या माध्यमातून आपल्याला स्टोअर केलेली दिसून येते व ती इन्फॉर्मेशन घेऊन आपण त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे डिसिजन जे आहेत ते आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. मग त्या ठिकाणी ॲनालिस्ट असतील किंवा मॅनेजमेंट टीम असेल ही त्या ठिकाणी हा डेटा यूज करून आपल्याला कंपनीसाठी जे काही बेनिफिशियल डिसिजन असतील हे त्या ठिकाणी आपल्याला घेताना दिसून येतात. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही सर्व्हिसेस आहेत त्या बेटर सर्व्हिसेस कशा पद्धतीने कस्टमरला प्रोव्हाइड करता येईल याच्याकडे आपल्याला या डेटाच्या माध्यमातून आपल्याला फोकस केलेला दिसून येतो. म्हणजेच थोडक्यात आपण त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून त्या ठिकाणी जो काही डेटा त्या ठिकाणी स्टोअर करून ठेवलेला असतो तो डेटा यूज करून आपल्याला कंपनीसाठी किंवा आपल्या कंपनीच्या मॅनेजमेंटसाठी वेगळ्या प्रकारचे जे काही डिसिजन घ्यायचे असतात ते डिसिजन घेण्यासाठी आपल्याला मदत झालेली दिसून येते. नेक्स्ट इज इम्प्रूव्ड सर्व्हिसेस टू द कस्टमर. ओव्हर द इयर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इन बिझनेस हॅज इम्प्रूव्ड टू द पॉईंट वेअर इट हॅज हेल्प प्रोव्हाइड अ बेटर सर्व्हिसेस टू द कस्टमर. दिस कॅन बी मेजर इन मेनी वेज. Decrease hold time for the customer dialing in, more accurate information being provided to the customer for their account, faster turnaround time for the product and services, better management of information and how to apply it to the customer. All of these points can be attributed to the advantages of information technology in business. नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला रोल दिला आहे तो म्हणजेच इम्प्रूव्ड सर्व्हिस टू द कस्टमर. म्हणजेच आपल्या कस्टमरसाठी जास्तीत जास्त इम्प्रूव्ड सर्व्हिसेस कशा पद्धतीने, बेटर सर्व्हिसेस कशा पद्धतीने प्रोव्हाइड करता येईल याच्याकडे आपल्याला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून फोकस केलेला दिसून येतो. कारण आपल्या लक्षात येईल की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून त्या ठिकाणी वेगवेगळ्या पॉईंटच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला बेटर सर्व्हिसेस या कस्टमरला प्रोव्हाइड केलेल्या दिसून येतात. मग त्या ठिकाणी कस्टमरचं डायलिंग इन टाईम असेल तो कशा पद्धतीने डिक्रीज करता येईल, त्याचबरोबर कस्टमरला जी काही इन्फॉर्मेशन हवी आहे ती ॲक्युरेट कशा पद्धतीने प्रोव्हाइड करता येईल, त्याचबरोबर अगदी शॉर्ट टाईममध्ये कशा पद्धतीने इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करता येईल, त्याचबरोबर प्रोडक्ट आणि सर्व्हिसेसचा टर्न अराउंड टाईम जो आहे तो कशा पद्धतीने फास्ट करता येईल, त्याचबरोबर इन्फॉर्मेशन जे आहे त्याचं बेटर मॅनेजमेंट कशा पद्धतीने करता येईल आणि ते कस्टमरसाठी कशा पद्धतीने अप्लाय करता येईल याच्याकडे या सर्व गोष्टी या ठिकाणी आपल्याला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला केलेल्या दिसून येतात. व त्याच्या माध्यमातून कस्टमरला कशा पद्धतीने जास्तीत जास्त बेटर सर्व्हिसेस प्रोव्हाइड करता येईल हे त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपल्याला कस्टमरला बेटर सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्यासाठी आपल्याला मदत झालेली दिसून येते. Next is IT for management. Information technology also present a great advantages for manager who need to track important trend in business, budget, employee record, customer service, inventory control, and so many other aspects of the given business can be analyzed swiftly and comprehensively with the IT tool, allowing manager to make a better planning decision. नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला रोल दिले तर म्हणजेच IT फॉर मॅनेजमेंट. म्हणजेच वेगळ्या प्रकारचं मॅनेजमेंट करण्यासाठी देखील आपल्याला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीची मदत झालेली दिसून येते. मग त्या ठिकाणी मार्केटमधील वेगवेगळे जे काही इम्पॉर्टंट ट्रेंड असतील, बिझनेस ट्रेंड असतील हे ॲनालाइज करण्यासाठी असेल किंवा बजेट ॲनालाइज करण्यासाठी असेल किंवा एम्प्लॉई रेकॉर्ड असेल, कस्टमर सर्व्हिस असेल किंवा इन्व्हेंटरी कंट्रोल असेल किंवा इतर जे काही बिझनेस अस्पेक्ट्स आहेत ते आपल्याला अगदी पटकन कशा पद्धतीने ॲनालाइज करता येतील, कम्प्रेहेन्सिव्हली कशा पद्धतीने ॲनालाइज करता येईल
हे त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक मॅनेजर हा IT टूलच्या माध्यमातून करताना दिसून येतात. म्हणजेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा यूज करून जे काही वेगवेगळ्या प्रकारचं ॲनालिसिस आहे, मग त्या ठिकाणी बजेट असेल, एम्प्लॉई रेकॉर्ड असेल, कस्टमर सर्व्हिस असेल, इन्व्हेंटरी कंट्रोल असेल किंवा इतर जे काही अस्पेक्ट्स असतील, त्याचबरोबर बिझनेस ट्रेंड असेल, हे कशा पद्धतीने इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून अगदी लवकरात लवकर किंवा कम्प्रेहेन्सिव्हली आपण त्या ठिकाणी ॲनालाइज करू शकतो व त्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचं जे काही प्लॅनिंग आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारचं जे काही मॅनेजमेंट आहे ते आपण त्या ठिकाणी योग्यरित्या करू शकतो. म्हणजे थोडक्यात वेगवेगळ्या प्रकारच्या IT टूल्सच्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं जे काही बिझनेस ॲनालिसिस आहे ते आपण ॲनालिसिस करून आपण त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचं मॅनेजमेंट जे आहे ते आपण योग्यरित्या ॲक्युरेट पद्धतीने करू शकतो. नेक्स्ट इज इम्प्रूव्ह शेअरिंग इन्फॉर्मेशन. Technology allows the information, whether the written or broadcast, to be shared for the more quickly and with the fewer resources. Marketing can be accomplished by placing the ads that reach a million of ready buyers on the internet or through the social networking site. E-learning and other forms of online training have reshaped the readiness of the average small business workforce, as employee can listen to the classroom lecture and share an idea with the classmates from the comfort of their home or office. These eliminate the need of the small business to hire a training staff. नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला सांगितलं ते म्हणजेच इम्प्रूव्ड शेअरिंग ऑफ इन्फॉर्मेशन. म्हणजेच त्या ठिकाणी टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपली जी काही इन्फॉर्मेशन आहे, मग ते रिटर्न असो किंवा ब्रॉडकास्ट इन्फॉर्मेशन असो, ते आपण त्या ठिकाणी अगदी क्विकली आणि फेवर रिसोर्सेसच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी शेअर करू शकतो. त्याचबरोबर आपल्या प्रोडक्टचं मार्केटिंग देखील आपण त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून करू शकतो. तर ते कशा पद्धतीने, तर आपली जी काय ॲड आहे ते आपण इंटरनेटवर प्लेस करून किंवा सोशल नेटवर्किंगवरती पाठवून त्या ठिकाणी आपण अगदी काही मिनिटामध्ये किंवा काही टाईममध्ये ठिकाणी आपण मिलियन ऑफ बायरपर्यंत किंवा कस्टमरपर्यंत आपण ती ॲडव्हर्टाईज पोहोचवू शकतो. त्याचबरोबर ई-लर्निंगच्या माध्यमातून देखील त्या ठिकाणी आपल्याला ऑनलाईन ट्रेनिंगच्या माध्यमातून देखील त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात इम्प्रूव्हमेंट ही झालेली दिसून येते. कारण स्मॉल वर्कफोर्समध्ये मोठ्या प्रमाणात एम्प्लॉईज हे ठिकाणी आपल्याला क्लासरूम लेक्चर हे ठिकाणी ऐकताना दिसून येतात ई-लर्निंगच्या माध्यमातून. आणि त्याच्या माध्यमातून आपली जी काही आयडिया आहे ती त्यांच्या कम्फर्टनुसार आपले क्लासमेट्स असतील, त्यांना देखील ऑफिसमध्ये असेल किंवा घरी असेल त्या ठिकाणी आपल्याला आयडिया शेअर करताना दिसून येतात. व त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला जे काही स्मॉल बिझनेस असतील त्यांना जी काही त्या ठिकाणी ट्रेनिंग स्टाफ हायर करण्याची रिक्वायरमेंट होती ती कुठेतरी इलिमिनेट झालेली आपल्याला दिसून येते. अशा पद्धतीने टेक्नॉलॉजीचा यूज करून त्या ठिकाणी ऑनलाईन लेक्चर्स असतील किंवा ऑनलाईन क्लासरूम असतील किंवा ट्रेनिंग प्रोग्राम असतील याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला कस्टमरला आपले जे कोणी एम्प्लॉईज असतील त्यांना ठिकाणी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करायला मदत झालेली दिसून येते. त्याचबरोबर आपल्या प्रोडक्टचं ॲडव्हर्टाईज करण्यासाठी देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीची मदत झालेली दिसून येते. अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपली इन्फॉर्मेशन आहे, प्रोडक्ट इन्फॉर्मेशन असेल किंवा एम्प्लॉईजला ट्रेनिंग देणं असेल, यासारखी जी काही इन्फॉर्मेशन आहे ती आपण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून अगदी इझिली त्या ठिकाणी शेअर करू शकतो. नेक्स्ट इज ऑटोमेशन. Technology allows the small business to automate the certain functions that historically have required to need to hire an employee. For instance, bookkeeping functions now can be handled by the software application such as Quicken and QuickBooks. The sales functions is automated through the contact management sites such as Salesforce. This gives the small business owner to ability to focus on the strategy and cut down the labor expenses. म्हणजे त्या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला रोल दिले तो म्हणजेच ऑटोमेशन. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला सांगितलं आहे की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून स्मॉल बिझनेसमध्ये मोठ्या प्रमाणात ऑटोमेशन करायला ठिकाणी आपल्याला मदत झालेली दिसून येते. म्हणजे ज्या कामासाठी ठिकाणी आपल्याला पास्टमध्ये ठिकाणी वेगळ्या प्रकारचे एम्प्लॉईज हायर करण्याची गरज होती ती आता इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण ऑटोमेटेड सिस्टमच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी करू शकतो. म्हणजेच त्या ठिकाणी सध्या जर बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की बुक किपिंग फंक्शनसाठी आपल्याला ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे एम्प्लॉईज हायर करणं गरजेचं होतं. परंतु सध्या वेगवेगळ्या प्रकारची ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर त्या ठिकाणी आपल्याला अवेलेबल असलेली दिसून येतात. त्याच्या माध्यमातून आपण बुक किपिंग ॲक्टिव्हिटीज ही ठिकाणी आपण करू शकतो. म्हणजे ठिकाणी क्विकेन असेल किंवा क्विकबुक असेल यासारख्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी अकाउंटिंग फंक्शन जे आहेत किंवा बुक किपिंग फंक्शन जे आहेत त्या ठिकाणी आपण करू शकतो. त्याचबरोबर सेल्स फंक्शन्स जे आहेत ते आपण सेल्सफोर्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण मॅनेज करू शकतो. अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे जे काही फंक्शन्स आहेत ते आपण त्या ठिकाणी ऑटोमेटेड सिस्टमच्या माध्यमातून किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी ऑटोमेटेड करू शकतो. व त्याच्या माध्यमातून आपल्याला जे काही वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रॅटेजी आहे त्याच्यावरती आपल्याला फोकस करण्यासाठी आपल्याला स्मॉल बिझनेस ओनरला त्या ठिकाणी आपल्याला मदत झालेली दिसून येते. त्याचबरोबर आपले जे काही लेबर एक्सपेन्सेस आहेत ते देखील कट डाऊन करण्यासाठी आपल्याला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून ऑटोमेशनच्या माध्यमातून आपल्याला मदत झालेली दिसून येते.
अशा पद्धतीचे वेगवेगळे रोल जे आहेत ते आपल्याला IT अँड कम्युनिकेशनच्या माध्यमातून बिझनेसमध्ये पार पाडलेले दिसून येतात. या ठिकाणी आपल्याला नेक्स्ट दिले ते म्हणजेच इम्पॅक्ट ऑफ IT इन एव्हरीडे लाईफ. म्हणजेच या ठिकाणी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा डेली लाईफमध्ये आपल्याला कशा पद्धतीने इम्पॅक्ट झाला आहे तो या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. ते पण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत.